जय शिवराय मित्रांनो, मनरेगाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये प्रामुख्याने शासकीय सिंचन विहीर तसेच गायगोठा ह्या दोन्ही योजना राबवल्या जातात। आणि या दोन्ही योजनांसाठी आता याच्यामध्ये शासकीय सिंचन विहिरीसाठी एकूण 5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, आता या शासकीय सिंचन विहीर जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं तुम्हाला याचे पैसे कसे मिळतात, त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाहायला गेलं तर शासकीय सिंचन विहीर योजना ही शेतकऱ्यांसाठी नसून लुटारू व्यक्तींसाठी। याच्यामध्ये पाहिलेच असेल तुम्ही, या विहिरीच्या अंतर्गत जे काही शासकीय अधिकारी येतात त्यांना पगार असून देखील ते शेतकऱ्यांची लूटमार करत असतात, प्रत्येक गोष्टीसाठी ते पैसे मागत असतात। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमकं तुम्हाला कुठे पैसे लागतात, त्याच्यानंतर कुठे पैसे लागत नाहीत, कोणता अधिकारी तुम्हाला पैसे मागतो, याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही शासकीय सिंचन विहीर घेण्यासाठी तुमच्याकडे याची परिपूर्ण माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि ही जर माहिती तुमच्याकडे असली तर तुम्हाला कोणताही अधिकारी पैसे मागणार नाही। आणि जर तुमच्याकडे याची परिपूर्ण माहिती नसेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अधिकारी तुम्हाला लुबाडू शकतो। तर मित्रांनो, याच्याच माध्यमातून नेमकं या शासकीय सिंचन विहीर घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात, तुमची पात्रता काय, त्याच्यानंतर याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्याच्यानंतर याच्या अंतर्गत प्रोसेस याची कशी असणार आहे आणि याचे पैसे कसे मिळणार आहेत, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर शासकीय सिंचन विहीर ही तुमच्या गावातील ग्रामरोजगार सेवक यांच्या माध्यमातून याची प्रोसेस होत असते। याची संपूर्ण प्रोसेस आणि संपूर्ण जबाबदारी नेमकं विहीर मंजूर करून आणण्यापर्यंत आणि फायनल बिल काढण्यापर्यंत ही पूर्ण जिम्मेदारी ही तुमच्या ग्रामरोजगार सेवकाकडे असते। आणि या ग्रामरोजगार सेवकाला त्याच्या माध्यमातून तुमच्या विहिरीच्या माध्यमातून शासनाकडून एक अनुदान मिळत असतं आणि त्याच अनुदानाच्या माध्यमातून हे काम होत असतात। तर मित्रांनो, जर तुम्हाला शासकीय सिंचन विहीर जर पाडायची असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम भेटायचे तुमच्या ग्रामरोजगार सेवकाला आणि या रोजगार सेवकाच्या माध्यमातून तुम्हाला तुमची पूर्ण कामे करून घ्यायची। आता तर मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर याच्यासाठी विहिरीसाठी काय तुम्हाला पैसे लागतात का? तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत। ही संपूर्ण प्रोसेस तुमच्यासाठी मोफत असणार आहे। फक्त तुमचे जे काय कागदपत्र असतील, तुमचे जे काय कागदपत्र काढण्याचे फक्त याचे पैसे तुम्हाला लागत असतात आणि इतर कामाचे कुठल्या प्रकारचे पैसे लागत नाहीत। याच्यामध्ये आता शासकीय सिंचन विहीर मंजूर करणे, त्याच्यानंतर त्याचे मास्टर काढणे, मास्टर काढल्याच्यानंतर त्याचे फायनल बिल तयार करणे, अशी प्रोसेस याच्यामध्ये असते। तर मित्रांनो, आता तुम्हाला याच्यामध्ये मास्टर काढण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला मास्टर काढण्यासाठी एकूण 10 ते 15 लोकांची तुम्हाला यादी तयार करावी लागते। आणि या यादीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या खाते आधार लिंक आहे, असे लोक तुम्हाला त्याच्यामध्ये तयार करायचे आहेत। आणि याच्या माध्यमातून तुम्हाला ग्रामरोजगार सेवकाकडे हे कागदपत्रे जमा करायचे आहे। हे कागदपत्रे जमा केल्याच्यानंतर प्रत्येक आठवड्याला तुमचं एक मास्टर निघतं आणि या मास्टरमध्ये किमान 10 ते 15 असे व्यक्ती असतात। आणि या व्यक्तीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला 1600, 1700, 1800 असे पैसे मिळत असतात। म्हणजे एका मास्टरमागे तुमचे जवळपास 15 ते 20 हजार रुपये निघू शकतात। असे मिळून तुमचे जे काय 15-20 जेवढे मास्टर होतील ते संपूर्ण मास्टर निघत असतात। आणि हे मास्टर काढण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही, कारण की ग्रामरोजगार सेवक यांच्या माध्यमातून ही कामे केली जातात। आणि शासनाच्या माध्यमातून त्यांना पगार प्लस त्याच्या माध्यमातून ते काय 2 रुपये म्हणजे 2% हे विहिरीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जातात। त्याच्यामुळे ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला ग्रामरोजगार सेवक यांच्या माध्यमातून केली जाणार आहे। याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत। आणि जर तुम्हाला ग्रामरोजगार सेवक पैशाची मागणी करत असेल तर तुम्ही त्याचे संबंधित अधिकारी BDO यांच्याकडे तक्रार दाखल करू शकता। आणि जर BDOने जर याची काय दखल नाही घेतली तर तुम्ही अँटी करप्शनच्या माध्यमातून सुद्धा यांच्यावर कारवाई करू शकता। तर मित्रांनो, आता हे मास्टर काढल्याच्या नंतर तुमचे जेवढे मास्टरचे पैसे निघतात, हे मास्टरचे पैसे निघाल्याच्यानंतर तुम्हाला एक फायनल बिल तयार करावं लागतं। आणि या फायनल बिलांच्या माध्यमातून तुम्हाला जे काय तुमचे कागदपत्रे असतील, तुमच्या विहिरीचे पूर्ण बांधकामाचे, ही सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या ग्रामरोजगार सेवकाकडे जमा करायचे आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला फायनल बिलासाठी सुद्धा काही पैसे लागतात का? तर मित्रांनो, याच्यासाठी कुठल्या प्रकारचे पैसे तुम्हाला लागत नाहीत, याची तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। कारण की ज्या शेतकऱ्यांना याची माहिती नव्हती, तर तुम्ही पाहिलंच असेल पूर्वी तुमच्या गावामध्ये तुमच्या आजूबाजूला काही शेतकरी असेल की त्यांनी विहीर केले असेल तर त्यांना विहीर मंजूर करायला पैसे, मास्टर काढायला पैसे, त्याच्यानंतर फायनल बिल काढायला पैसे, तर अशा सर्व गोष्टीसाठी त्यांच्याकडून पैसे मागितले जातात। याचं कारण म्हणजे काय होतं? तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांना माहिती नव्हतं की या गोष्टीसाठी पैसे लागत नाहीत, म्हणून त्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी लूट झालेली आपण पाहिलेली आहे। तर मित्रांनो,
याच्यामध्ये जे काही योजना आहेत म्हणजे शासकीय सिंचन विहिरीमध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पैसे लागणार आहेत आणि जर याच्यामध्ये तुम्हाला जर कोणी पैसे मागले तर तुम्ही त्याची तक्रार डायरेक्ट ऑनलाईन करू शकता. ही तक्रार दाखल केल्याच्या नंतर काही दिवसामध्ये त्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकतं. कारण तुम्ही पाहिलेच असाल जे काही विहिरीचं फायनल बिल असतं तर या बिलाच्या माध्यमातून संबंधित जे काही हे असं म्हणजे अधिकारी असेल त्याच्यामध्ये मुख्य इंजिनियर असतो. तर या इंजिनियरच्या माध्यमातून तुम्हाला पैशाची मागणी केली जाते. याच्यामध्ये 10% 20% अशी मागणी केली जाते. कारण मित्रांनो जास्त लांब जायची गरज नाही कारण की वैयक्तिक मी वीर पाडील आहे. तर मला संबंधित वसमत तालुक्यामधील जो काही अधिकारी इंजिनियर तर यांच्या माध्यमातून मला 10% ची मागणी केली होती आणि त्या अधिकाऱ्यानं मला 10% पैसे मागले होते. म्हणजे फायनलचं बिल होतं ₹1,00,000 आणि त्याच्यामध्ये 10% इंजिनिअरनी मागितली होती की मला 10% दे, तुझे काम करून देतो. तर मी त्या अधिकाऱ्याला सांगितलं मी एवढे पैसे देऊ शकत नाही. परंतु त्या अधिकाऱ्यानं माझं जे काही काम आहे जवळपास 4 वर्ष लांबवलेलं आहे. तर मित्रांनो याचं म्हणजे काय कारण आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसल्यामुळं अशा गोष्टी लांबत जातात. त्याच्यामुळं कोणत्याही अधिकाऱ्याला तुम्ही पैसे द्यायचे नाही आणि जर पैसे मागितले तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन कंप्लेंट दाखल करा. आता ही कंप्लेंट पण कशी करायची याची पण माहिती मी येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचे प्रयत्न तुम्हाला करणार आहे. तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचं अपडेट शासकीय सिंचन याच्याविषयी जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले. हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.